विश्वासाचं दुसरं नाव सहकाराचा हा प्रभाव गावोगावी जनमानसात उमटवू विकासाचा ठसा सत्य अचूक आणि वेगवान सहकार क्षेत्राची ही शान प्रत्येक बातमी प्रत्येक मुद्दा फक्त सहकार वार्ता सहकार वार्ता। नमस्कार, सहकार वार्तामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपण इथे सहकार क्षेत्रातले महत्त्वाचे नियम आणि सूचना अगदी सोप्या भाषेत समजून घेतो। तर आज आपण सहकार विभागाने पतसंस्थांसाठी जारी केलेल्या भांडवल पर्याप्तता प्रमाण म्हणजेच CRAR यावरच्या नवीन मार्गदर्शक सूचनांचं विश्लेषण करणार आहोत। हे बघा, हेच आहे ते परिपत्रक। 2 फेब्रुवारी 2024 रोजी सहकार विभागाने हे जारी केले। याचा अगदी स्पष्ट उद्देश आहे राज्यातील सर्व नागरी आणि ग्रामीण बिगर शेती पतसंस्थांसाठी CRAR म्हणजे भांडवल पर्याप्तता प्रमाण कसं लागू करायचं याबद्दल स्पष्ट आणि सुधारित सूचना देणं। चला तर मग यातला प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा आपण सविस्तरपणे समजून घेऊया। आजच्या या मार्गदर्शनामध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर सगळ्यात आधी ह्या परिपत्रकाचा उद्देश काय आहे हे समजून घेऊ। मग CRAR ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ती इतकी महत्त्वाची काय आहे हे बघू। त्यानंतर स्वनिधी आणि जोखीमभारित मालमत्ता कशी मोजायची हे शिकू आणि मग नवीन नियम काय आहेत आणि संस्थांनी पुढे काय करायचं आहे यावरही आपण चर्चा करू। चला सुरुवात करूया। या परिपत्रकाचा मूळ उद्देश अगदी सरळ आहे। राज्यातील सगळ्या बिगर शेती सहकारी पतसंस्था CRAR कसं मोजणार यासाठी एकसारखे आणि स्पष्ट नियम आणणं। पण हे महत्त्वाचं का आहे? कारण यातूनच संस्थेची आर्थिक स्थिती किती मजबूत आहे आणि भविष्यात एखादा आर्थिक धक्का बसला तर तो सहन करण्याची तिची क्षमता किती आहे हे मोजता येतं। सोप्या शब्दात सांगायचं तर हे ठेवीदारांच्या पैशांच्या सुरक्षेसाठी आणि संस्थेच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। आता आपण यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळूया। CRAR म्हणजे नेमकं काय? खरं तर सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला ही संकल्पना नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। CARR म्हणजेच कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशिओ। हे काय आहे तर संस्थेच्या स्वतःच्या निधीचं म्हणजेच स्वनिधीचं तिच्या जोखीमभारित मालमत्तेशी असलेलं प्रमाण। अजून सोपं करून सांगतो, संस्था तिच्या मालमत्तेवर जी जोखीम आहे तिच्या तुलनेत स्वतःजवळ किती भांडवल ठेवते हे CAR आपल्याला दाखवतं। CARला संस्थेचं आर्थिक सुरक्षा कवच म्हणणं अगदी योग्य ठरेल। विचार करा, जसं एखादं कवच आपल्याला बाहेरच्या धोक्यांपासून वाचवतं अगदी तसंच पुरेसं CAR संस्थेला आर्थिक संकटांपासून वाचवतं। आणि यामागचं गणित खूप सोपं आहे। हे प्रमाण जितकं जास्त असेल तितकी संस्थेची आर्थिक स्थिती सुरक्षित मानली जाते आणि त्यामुळे ठेवीदारांचा विश्वासही अधिक घट्ट होतो। CRAR मोजण्याचं सूत्र अगदी सोपं आहे। संस्थेचा एकूण स्वनिधी घ्यायचा, त्याला एकूण जोखीमभारित मालमत्तेने भागायचं आणि जे उत्तर येईल त्याला 100ने गुणायचं। या सूत्रामध्ये 2 महत्त्वाचे घटक आहेत, एक म्हणजे स्वनिधी आणि दुसरा म्हणजे जोखीमभारित मालमत्ता। चला आता हे दोन्ही घटक कसे मोजायचे तेच पाहूया। सूत्रातला पहिला भाग आहे स्वनिधी किंवा ज्याला आपण नेटवर्थ म्हणतो। संस्थेची स्वतःची आर्थिक ताकद किती आहे हे यावरूनच ठरतं। बघूया याची गणना कशी करायची। स्वनिधी मोजताना संस्थेचं वसूल झालेलं भाग भांडवल, सर्व प्रकारचे राखीव निधी जसं की इमारत निधी असेल, मुक्त व विकास निधी असेल आणि शिल्लक राहिलेला निव्वळ नफा या सगळ्यांची बेरीज केली जाते। आणि हो, या बेरजेतून जर संस्थेचा काही संचित तोटा असेल तर तो वजा केला जातो। जी अंतिम रक्कम शिल्लक राहते तिलाच स्वनिधी असं म्हणतात। बरं, आता आपण सूत्राच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया, जोखीमभारित मालमत्ता। बघा, संस्थेच्या प्रत्येक मालमत्तेमध्ये काही ना काही प्रमाणात जोखीम असतेच आणि ही जोखीम मोजूनच त्यानुसार भांडवलाची तरतूद करावी लागते। सगळ्याच मालमत्तेमधली जोखीम काही सारखी नसते। उदाहरणार्थ, संस्थेच्या हातात जी रोख रक्कम आहे त्यावर 0% जोखीमभार असतो, तर राष्ट्रीयकृत बँकेतल्या ठेवी किंवा सरकारी रोख्यांवर फक्त 20% जोखीमभार आकारला जातो। याचा अर्थ काय तर बँकेतल्या 100 रुपयांच्या ठेवीसाठी फक्त 20 रुपयांची मालमत्ता जोखीमभारित मानली जाईल। यानंतर येतात मध्यम जोखमीच्या मालमत्ता। याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे सोन्याच्या तारणावर दिलेली कर्ज। आता सोनं हे एक भक्कम तारण असल्यामुळे यावर फक्त 50% जोखीमभार आहे।
म्हणजे 1 लाखाच्या सुवर्ण कर्जासाठी 50,000 रुपये जोखीमभारित मालमत्ता मानली जाईल. आता काही मालमत्ता अशा आहेत ज्यात जोखीम खूप जास्त असते, जसं की संस्थेची स्थावर मालमत्ता म्हणजे इमारत किंवा जागा, यावर 100% जोखीम भार आहे. विनातारण दिलेली वैयक्तिक कर्ज, त्यावर तर 125% जोखीम भार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जो सुशासनासाठी अत्यंत गरजेचा आहे, संचालक किंवा त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जांवर थेट 200% जोखीम भार आहे. याचा सरळ अर्थ असा की अशा कर्जासाठी संस्थेला दुप्पट भांडवलाची तरतूद करावी लागेल. तर आता स्वनिधी आणि जोखीमभारित मालमत्ता कशी मोजायची हे पाहिल्यावर आपण या परिपत्रकातल्या सगळ्यात महत्त्वाच्या निर्देशाकडे वळूया. संस्थांनी किमान किती CRAR ठेवणं बंधनकारक आहे? या परिपत्रकानुसार एक गोष्ट स्पष्ट आहे. राज्यातील सर्व नागरी आणि ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांना किमान 9% भांडवल पर्याप्तता प्रमाण म्हणजेच CRAR राखणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत नियम आहे. इतकंच नाही तर ज्या संस्थांच्या ठेवी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत त्यांच्यासाठी एक विशेष आणि अधिक कठोर तरतूद करण्यात आली आहे. अशा मोठ्या संस्थांना मार्च 2026 पर्यंत आपला CRAR वाढवून तो किमान 12% नेणं अनिवार्य आहे. यामुळे मोठ्या संस्थांची आर्थिक स्थिरता आणखी मजबूत होईल. हे नवीन नियम तर आपण समजून घेतले, पण आता संस्थांच्या संचालक मंडळाने, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि लेखापरीक्षकांनी याची अंमलबजावणी करण्यासाठी नक्की काय पावलं उचलावीत हे पाहणं महत्त्वाचं आहे. या नवीन नियमांचं पालन करण्यासाठी प्रत्येक संस्थेनं ही 5 पावलं उचलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिलं, आपल्या स्वनिधीची अचूक गणना करा. दुसरं, प्रत्येक मालमत्तेला परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे योग्य जोखीम भार द्या. तिसरं, यातून एकूण जोखीम भारित मालमत्ता काढा. चौथं, सूत्राचा वापर करून संस्थेचा CRAR निश्चित करा. आणि 5वं, हे प्रमाण नियमानुसार आहे याची खात्री करून त्याचा नियमितपणे आढावा घेत राहा. थोडक्यात सांगायचं तर या परिपत्रकाकडे केवळ एक बंधन म्हणून पाहू नका. हा खरं तर एक संरक्षणात्मक आणि मार्गदर्शक उपाय आहे. याचं जर काटेकोरपणे पालन केलं तर संस्थेची केवळ आर्थिक आणि प्रशासकीय शिस्त सुधारणार नाही, तर संस्थेची विश्वासार्हता वाढेल आणि भविष्यातल्या कायदेशीर अडचणीसुद्धा टाळता येतील. त्यामुळे जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मी आपल्यासमोर ठेवतो. या नवीन नियमांनुसार आपल्या संस्थेचे आर्थिक सुरक्षा कवच म्हणजेच CRAR पुरेसे मजबूत आहे का, यावर विचार करणं प्रत्येक जबाबदार व्यक्तीसाठी आवश्यक आहे. सहकार वार्ता पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.